नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल यामधील प्रॉपर्टी अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल हे ज्या प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत त्याच्यावरची एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायची हे पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला काही फॉर एक्झाम्पल्स दिलेले होते की प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण ती उदाहरणे कशा पद्धतीने कोणत्या स्टेप्सने सोडवू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण विचार करायचा आहे याविषयीची माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतली. आता आपण यावरील एक्झाम्पल्स कोणत्या स्टेपने आणि कोणती प्रॉपर्टी वापरून करायचे, सोडवायचे, सॉल्व्ह करायचे हे आपण इथे पाहणार आहोत. लुक ॲट स्टुडंट, फर्स्ट एक्झाम्पल, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. I have given the one example here. In the adjoining figure, if line M parallel line N, this is a M line parallel to line N and P is a transversal. Find out the value of the x. तर इथे तुम्हाला दोन अँगल्सचे मेजर दिलेले आहेत आणि याच्यावरून तुम्हाला x ची व्हॅल्यू डिनोट करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. तर इथे तुम्हाला फोर अल्टरनेटिव्स दिलेले आहेत. या फोर अल्टरनेटिव्स पैकी एक तुमचा x व्हॅल्यू असणार आहे किंवा अँगलचं मेजर असणार आहे. तर ओरली न सोडवता तुम्हाला या पद्धतीने स्टेप्सने सुद्धा उदाहरण सोडवता आलं पाहिजे. अशी उदाहरणं कधी कधी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स साठी सुद्धा येतात. त्यावेळेला मात्र तुम्ही कुठेतरी सोडवून व त्याची फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली लिहू शकता. पण तुम्हाला समजा 2 मार्क्सला हे एक्झाम्पल आलं तर त्याच्या स्टेप्स अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे मी दोन्ही मेथडने तुम्हाला हे उदाहरण इथे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे की 2 मार्क्सला जर हा क्वेश्चन आला तर तो कोणत्या स्टेपने सोडवायचा. What is the connection between 3x and x in the figure? तर 3x आणि x मध्ये कोणतं कनेक्शन आहे? They are interior angle and interior angle addition is 180. So I have write here 3x plus x is equal to 180 because they are an interior angle. Therefore 4x is equal to 180. 4 is multiplied to x, so x is equal to 118 upon 4. 180 ला 4 ने डिवाइड केलं, आपलं x ची व्हॅल्यू आली 45 डिग्री. इथे तुम्हाला फक्त ट्रान्सव्हर्सल मुळे तयार झालेल्या x ची व्हॅल्यू काढायची होती, म्हणून आपण x इज इक्वल टू 45 डिग्री एवढंच लिहिलं. समजा तुम्हाला इथे अँगलची व्हॅल्यू काढायला लावली अजून 3x ची आणि x ची, तर x ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण फाइंड आउट इथे केलेली आहे. x इज इक्वल टू 45 डिग्री अँड 3x इज इक्वल टू 45 मल्टिप्लाय 3 करून 3x ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. The next one example, I have given the second figure here. In the adjoining figure, line A parallel to line B and L is a transversal. I have given the two angles measure. One is a 4x and second is a 2x. Then find out the x value. मग अशी कसं इंटेरियर दिला होता, आता तसा दिलेला नाहीये. मग आपण त्याचं कनेक्शन जोडून घ्यायचं. कसं ते पहा. Suppose the opposite angle of 2x is a. आपण इथे a डिनोट केला. समजा इथे मी एरो दाखवते, तिथे तुम्ही वहीमध्ये a डिनोट करायचं आहे. 2x चा ऑपोजिट अँगल इथे a डिनोट करा. जरी इथे नाव असलं किंवा a च्या ऐवजी तुम्ही कोणतीही लेटर्स इथे यूज करू शकता. सपोज a इज अ ऑपोजिट ऑफ 2x, सो अँगल a च मेजर इज इक्वल टू 2x. म्हणजे अँगल a च मेजर काय येणार आहे तुमचं, तर ते 2x येणार आहे. So what is the connection between 4x and 2x? 4x and 2x is an interior angle. So our interior angle addition is 180. So I have write here, therefore angle A plus angle 4x is equal to 180 because interior angle are supplementary angle or 180 degree. Here is 0. I have connected. इथे तुम्ही हा 0 लिहायचा नाहीये. हे अंशाची खून देताना, डिग्रीची खून देताना चुकून 0 आलेला आहे. त्यामुळे तो तुम्ही इथे कॅन्सल करून इथे 180 च्या डोक्यावर डिग्रीची सिम्बॉल करायचा आहे. देन नेक्स्ट वन, 2x plus 4x is equal to 180. 6x is equal to 180. x is equal to 180 upon 6 because 6 is a multiply to x. So here is 6 divided to 180 or our x value is 13 degree. म्हणजे आपली x ची व्हॅल्यू ही 30 डिग्री आलेली आहे. आता फक्त इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. समजा तुम्हाला अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही इथे 4x च्या जागेवर 4x च्या मध्ये x च्या जागेवर तुम्ही x ची व्हॅल्यू घालून तुम्ही त्याचा आन्सर डिनोट करू शकता. Then next one, I have given the third example here. In the adjoining figure, line P parallel to line Q and T and S are a transversal.
Look at the figure. P and Q is a parallel lines and T or S is a two transversals on these two parallel line. T and S are not a parallel line. त्या parallel line नाही आहेत कारण त्या पुढे गेल्या वाढत गेल्या. They are increased. They are intersecting to each other in one point. So T and S are a transversal, not parallel line. आता इथे तुम्हाला अँगल X आणि Y, अँगल X आणि Y यांची मेजर्स फाइंड आउट करायचे आहेत. यापैकी तुम्हाला किती मेजर इथे दिलेले आहेत? एक 14 डिग्री दिले आणि एक 17 डिग्री दिलेला आहे. तर यावरून तुम्हाला त्यांचं कनेक्शन जोडून कशा पद्धतीने काढता येते ते आन्सर पहा इथे. सपोज अँगल A and अँगल B shown in the figure. लाइन P parallel to लाइन Q. आता पहा इथे मी तुम्हाला अँगल A इथे डिनोट केलेला नाहीये, तर मी जिथे एरो दाखवते आहे तिथे अँगल मी डिनोट करणार आहे. आता अँगल 40 चा मुद्दाम मी ते डिनोट केलेला नाहीये का? तर तुम्हाला समजलं पाहिजे की आपण करस्पॉन्डिंग अँगल दाखवतोय, तर तो अँगल A तुम्ही कुठे डिनोट करणार? तुम्ही तुमच्या वहीमध्ये हा डिनोट करायचा आहे. इथे मी 14 डिग्रीवर एरो ठेवलेला आहे. याचा करस्पॉन्डिंग अँगल इथे येणार आहे. पहा 14 डिग्रीचा करस्पॉन्डिंग अँगल इथे येणार आहे का? तर P and Q are a parallel line and TX is a transversal. So 40 डिग्रीचा करस्पॉन्डिंग अँगल या ठिकाणी येणार आहे आणि तो आपण अँगल A या नावाने इथे डिनोट करायचा आहे. सो अँगल A is equal to 40 degree because corresponding angle are congruent. इथे लिहिलेलं आहे. I have write here corresponding angle. Then next one, what is the connection between angle X and angle A? Angle X and angle A is a linear pair and linear pair also supplementary angle also 180 their measure. So I have here write M angle A plus M angle X is equal to 180 because they are adjacent angle or linear angle. So 14 degree, I have put the measure of angle A 14 degree plus M angle X is equal to 180. M angle X is equal to 180 minus 40 is equal to M angle X is equal 140 degree. तर अशा पद्धतीने आपण X ची व्हॅल्यू इथे काढलेली आहे. Then next one we have find the angle Y value. What is the connection between Y 40 or 70? तर पहा इथे आपण कसं काढू शकतो. इथे तुम्हाला 17 डिग्री मेजर दिलेला आहे. तर Y आणि याचं काय कनेक्शन आपण दाखवू शकतो इथे? तर 17 डिग्रीचा जर ऑपोजिट अँगल तुम्ही फाइंड केला तर तो आणि Y हा इंटेरियर अँगल येईल. U इथे तयार होतोय. ही पॅरलल लाईन झाली आणि S ही ट्रान्सव्हर्सल झाली. त्यामुळे इथे Y आणि इथे जो कोणता अँगल तुम्ही मानाल तो इंटेरियर अँगल तयार होतो. म्हणून आपण 17 डिग्रीचा ऑपोजिट अँगल इथे मानून घ्यायचा. मुद्दाम तो पण मी इथे डिनोट केलेला नाहीये. जसं आपण इथे A डिनोट केला तसं आपण इथे B डिनोट करूया. तुम्ही कोणताही लेटर इथे यूज करू शकता. So angle B and 17 degree are opposite angles. So angle B measure is 17 degree. I have denote here. Then next one stage, angle Y plus angle B is equal to 180 because they are an interior angle and M angle Y plus 17 degree is equal to 180 degree. So our angle Y's measure is 110 degree because they are an interior angle. तर अशा पद्धतीने दोन कोणत्याही गोष्टींचे जर मेजर दिलेलं असेल तर आपण कोणत्याही प्रकारचं मेजर फिगर मधलं फाइंड आउट करू शकतो. Then next one, I have given the next figure to you and next example for solving. In the adjoining figure, line P and line Q are a parallel line. Also, line L or line M is also parallel line, but here is कधी कधी आपण आडव्या दोन लाईनी पॅरलल. आता या दोन्हीही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल या दोन्हीही लाईन्स पॅरलल आहेत आणि आपल्याला A, B आणि C चं मेजर फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला इथे सांगितलेलं आहे जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे काय? तर तुम्ही जे आन्सर फाइंड आउट करणार आहे त्याचं कॉज कंपल्सरी तुम्हाला द्यायचं आहे. जस्टिफाय युअर आन्सर हे लक्षात ठेवा. सो आय हॅव राईट हियर लाईन P पॅरलल लाईन टू Q, लाईन P पॅरलल लाईन टू Q and L is a transversal. आपल्याला पहिल्यांदा A चं मेजर फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपण AT आणि A मध्ये काही कनेक्शन आहे का हे कळण्यासाठी आपण पॅरलल लाईन चॉईस करायच्या. या दोन पॅरलल लाईन चॉईस केल्या मी. तसं इथे डिनोट करायचं कोणत्या पॅरलल लाईन वर तुम्ही अगोदर काम करणार आहात.
line P parallel to line Q, and L is a transversal. So here is a interior angle are create. बघा इथे AT आणि A मध्ये interior angle create होतो. So I have write here angle X is equal to 80 degree. X is the corresponding angle of AT. आता पहा इथे corresponding angle of the AT, angle in a linear pair or adjacent angle. Angle A and angle X is 180 degree. पहा आता कसे, तर इथं दोन पद्धतीने मी इथे तुम्हाला लिनियर पेअर इंटेरियर अँगल पण तयार होतो. मग तुम्ही 180 तून मायनस करून अँगल ए चं मेजर 180 दाखवू शकता. ही एक मेथड एक्सप्लेन केली. आणि इथे जी मी लिहिलेली मेथड आहे ती पहा. इथे आपण अँगल ए डिनोट करायचा जो ऑलरेडी इथे केलेला आहे, आणि इथे अँगल एक्स तुम्ही डिनोट करू शकता 80 डिग्रीना. तो लिनियर पेअर होईल आणि मग अँगल एक्स चं मेजर 180 येईल. अँगल एक्स आणि अँगल ए हा काय आहे तर करस्पॉन्डिंग अँगल तयार होईल. ते मी एक्स डिनोट केलेला नाहीये, जो तुम्हाला वहीमध्ये डिनोट करायचा आहे, नोटबुक मध्ये डिनोट करायचा आहे. आणि मग त्यांचं कनेक्शन इथे तुम्ही एक्स लिहिणार. व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन एक्स अँड एटी? एक्स अँड एटी इज अ adjacent angle or their measure is 180. So angle x plus angle 80 is equal to 180. Angle A is equal to 180 minus 80. So angle A is equal to 100 degree. इथे तो 100 degree झाला. Then next one angle B denote करायचा आहे तुम्हाला. तर तो कसा डिनोट केला तर L and M या पॅरलल लाईन्स आहेत आणि Q ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन B and A or D? Look at here student. Angle D is equal exterior alternate angle. म्हणजे इथे आपण अँगल X डिनोट केलेला होता, त्याच पद्धतीने तुम्ही इथे अँगल D डिनोट करू शकता. आता कुठे डिनोट करायचा तर या ठिकाणी जो मी इथे लिहिलेला नाही तो तुम्ही डिनोट करायचा आहे. अँगल AT आणि अँगल D यांचं मेजर किती येणार आहे 18 डिग्री येणार आहे. आणि अँगल D आणि अँगल B हे एक्सटेरियर अँगल येतील आणि त्यांचं मेजर किती येईल 18 डिग्री येईल. अजून कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो तर अँगल A चं मेजर इथे तुम्ही 100 काढलं तर अँगल A आणि इथे कोणतंही अक्षर मानून त्यांची करस्पॉन्डिंग अँगल तुम्ही जॉईन करू शकता. आणि मग हा अँगल आणि अँगल B यांची ॲडिशन केली तर 180 येते, कारण हे ॲडजस्टंट अँगल आहेत. तर अशा दुसऱ्या मेथडने सुद्धा तुम्ही काढू शकता. आता मी जे लिहून दिलेली मेथड आहे तर तुम्हाला D कुठे डिनोट करायचा आहे इथे डिनोट करायचा आहे. D मी ॲरो दाखवलेला आहे तिथे D तुम्ही वहीमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला B आणि D यांचं कनेक्शन एक्सटेरियर अँगल असं दिसेल. मी मुद्दाम इथे तुम्हाला डिनोट करून तो दिलेला नाही. Then next one, find out the C. Angle C and B are a corresponding angle. कसे ते पहा. P and line Q are a parallel line and M is a transversal. So angle B and angle C are a corresponding angle and corresponding angles measure are always congruent. So angle C measure is 180 degree. आता मी तुम्हाला हे एका मेथडनं सोडवून दाखवलं. तुम्ही हे वेगवेगळ्या मेथडनं कनेक्शन जोडून तयार करू शकता. उदाहरणार्थ इथे तुम्ही C चा ऑपोजिट अँगल एखादा मानू शकता, कोणतंही अक्षर लेटर घेऊन, आणि मग तो मानलेला लेटर आणि हा 80 डिग्री यांच्या करस्पॉन्डिंग अँगल येईल आणि C चा तो ऑपोजिट अँगल असेल तर त्याचं मेजर पण 80 डिग्री येईल. तर अशा वेगवेगळ्या मेथडने तुम्ही हे डिनोट करू शकता. देन नेक्स्ट वन एक्झाम्पल. Line A and line B is a parallel line and L is a transversal. So find out the measure of angle X, angle Y and angle Z. Pahata, what is the connection between angle X and angle 105 degree? Angle X and angle 105 degree is a corresponding angle and corresponding angle measure are always equal. So angle X measure is 105 degree because they are a corresponding angle. Then next one, what is the connection between angle X and angle Y? Angle X and angle Y is the opposite angle, so their measure are congruent. So I have write here angle Y is equal to 118 degree. Also angle Z
and angle 105. What is the connection between Z and 105? They are a adjacent angle or linear pair. So angle Z plus 105 is equal to 180 degree. So angle Z is equal to 75 degree. Then next one, more example one. In the adjoining figure, line P parallel line L, line P parallel line L and line Q, म्हणजे या तीनही लाईनी एकमेकीला पॅरलल आहेत. सो फाइंड आउट द मेजर ऑफ x. तर तुम्हाला इथे या हा अख्खा अँगल हा x आहे, या x चं मेजर फाइंड आउट करायचं आहे. तर मी इथे थोडंसं रिनिवेशन केलं फिगर मध्ये. पहा, हा अँगल x हा मी डिवाइड केला दोन अँगल मध्ये. एक हा अँगल m आला आणि हा दुसरा अँगल मी n घेतला. म्हणजे या अख्ख्या x अँगलचं मी दोन भागामध्ये डिवायडेशन केलं, अँगल m आणि अँगल n, कारण मला उत्तर शोधायचं होतं. कन्सिडर अँगल m अँड अँगल n आर शोन ॲज बिलो. अशा पद्धतीने आपण शोन केलेले आहेत, हे कन्सिडर करायचं. देन लाईन P पॅरलल टू लाईन L अँड L इज अ ट्रान्सव्हर्सर. इथे आपण ट्रान्सव्हर्सरला या नाव दिलेलं नाहीये, तर आपण इथे ही फक्त ट्रान्सव्हर्सर आहे असं गृहीत धरूया. सो अँगल M इज इक्वल टू अँगल 40 डिग्री बिकॉज दे आर अल्टरनेट अँगल. बघा इथे Z तयार होतोय, बरोबर. मग अँगल M चा मेजर किती येणार आहे? 40 डिग्री बिकॉज दे आर अल्टरनेट अँगल अँड अल्टरनेट अँगल्स मेजर आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. सो अँगल M इज इक्वल टू 14 डिग्री. देन नेक्स्ट वन, लाईन L parallel to line Q and this is a transversal. Then next one, angle N is equal to 13 degree because they are alternate angle. बघा मी इथे arrow ने Z दाखवला तुम्हाला, पुन्हा एकदा दाखवते. हा Z इथे तयार झाला म्हणजे alternate angle तयार झाला. So angle N is equal to 30 degree because they are alternate angle. आता आपल्याला x चं मेजर फाइंड आउट करायचंय. आपण m आणि n चं फाइंड आउट केलं, मग m प्लस n केल्यावर तुमचा अख्ख्या x चं मेजर इथे येणार आहे. सो आय हॅव राईट हियर m angle x is equal to m angle m plus m angle n. So therefore m angle x is equal to 14 degree plus 30 degree is equal to 70 degree. तर अशा पद्धतीने मुलांनो आज आपण 2.2 हा एक्सरसाइज सॉल्व करून मी तुम्हाला दाखवलेला आहे. जिथे मी लेटर्स डिनोट केलेले नाहीयेत ते तुम्ही नोटबुक मध्ये डिनोट करायचे, म्हणजे तुम्हाला त्यांचं काय कनेक्शन आहे हे समजेल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज सगळा एक्सरसाइज कंप्लीट करून दाखवलेला आहे. त्याच्या स्टेप्स कशा लिहायच्यात हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यातली काही उदाहरणं 4-4 मार्काला परीक्षेमध्ये येतात, त्यामुळे त्याच्या स्टेप्स आणि त्याचं रिझन्स हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर ते तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहायचं आहे. धन्यवाद.